प्रथमतः जय शिवराय। काल आम्ही स्वारगेटला कामानिमित्त निघालो होतो, तर जात असताना रस्त्यामध्ये एक दृश्य पाहिले की एक मनुष्य पूर्ण नशेमध्ये दारू पिऊन रस्त्याच्या कडेला झोपला होता। हे पाहून खूप मनामध्ये खूप विचार आले, पण त्या व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याचे अजिबात गांभीर्य नसेल, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे त्याच्या घरातील कुटुंबाला किती त्रास सहन करावा लागत असेल याचा त्याने कधी विचार केलाय का? दारू पिण्यामुळे शरीरावर आणि मनावर खूप घातक परिणाम होत असतो। एकदा मनुष्य नशेमध्ये गेला की तो त्याच्या कर्तव्यापासून दूर होतो, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या घरातील कुटुंबाला त्रास आणि ताण सहन करावा लागतो। आपल्या कुटुंबाच्या भावनांचा अजिबात विचार न करता स्वतःच्या आनंदासाठी दारू पिणं हे खूप चुकीचं आहे। मद्यप्रेमींसाठी खुश खबर आहे, कारण आता मद्यप्रेमींना घरपोच दारू मिळणार आहे। त्यासाठी 6 राज्यांमध्ये झोमॅटो, स्विगी आणि बिग बास्केटच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर घरपोच दारूचा निर्णय घेण्यात येणार आहे। ही 6 राज्य कोणती आहेत, याबरोबर सरकार हा निर्णय का घेणार आहे, त्यावरचा हा खास रिपोर्ट। मद्यप्रेमींसाठी मोठी खुश खबर, आता घरपोच मिळणार दारू। दारू उद्योगासाठी निर्णय ठरणार गेम चेंजर। मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कारण मद्यप्रेमींना आता बारवर जाण्याची गरज नाही, कारण लवकरच झोमॅटो, स्विगी आणि बिग बास्केट वरून तुम्हाला ऑनलाईन घरपोच दारू डिलिव्हरी करण्याची सोय केली जाणार आहे। यावर 6 राज्यांनी काम सुरू केलंय, त्यामुळे दारू उद्योगासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दारू उद्योगाला चालना देण्यासाठी राजधानी दिल्लीत प्रायोगिक तत्वावर दारूची होम डिलिव्हरी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। यात फक्त दिल्लीच नाही तर देशातील 6 राज्यांमध्ये हा निर्णय प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे। तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, गोवा, केरळ। देशात प्रति व्यक्ती 5.61 लिटर दारूची विक्री होते, त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह अन्न, रेशन, औषधं, कपडे घरपोच मिळत असल्यानं आता दारूचीही होम डिलिव्हरी करण्याचा विचार सुरू आहे। त्याची सुरुवात लवकरच राजधानी दिल्लीतून होणार आहे, कारण मद्य विक्रीतून मिळणारा महसूल राज्य सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा मार्ग आहे। कोरोनात मद्यप्रेमींकडून घरपोच दारूची मागणी करण्यात आली होती, तर कर्नाटक आणि केरळनं घरपोच दारूची संकल्पना मांडली होती, मात्र ही अंमलात आली नाही। महाराष्ट्राला 2023-24 या आर्थिक वर्षात मद्य विक्रीतून तब्बल 23,250 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। त्यामुळे 6 राज्यांमध्ये घरपोच दारूचं धोरण यशस्वी ठरलं तर महाराष्ट्रातही याचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज आहोत। शिवरायांच्या आदर्शानुसार चालणं आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्यांनी नेहमी समाजासाठी, कुटुंबासाठी आणि आपल्या लोकांसाठी विचार केला। आजच्या युगात आपण देखील त्यांच्याच मार्गाने जाणं खूप आवश्यक आहे। आपल्या शरीराचं आणि आपल्या मनाचं आरोग्य जपणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण एक चांगले नागरिक आणि कुटुंबाचे सदस्य बनून या वाईट सवयींना आपण सगळेजण थांबवू शकतो। तर या छत्रपतींच्या मावळ्याची विनंती आहे की आपण आपल्या शरीराचा, आपल्या आरोग्याचा विचार करून, आपल्या कुटुंबाचा विचार करून आपण ही दारू पिण्याची वाईट सवय सोडावी। आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि शिवरायांच्या आदर्शानुसार एक आदर्श मावळा म्हणून जगत असताना हा संदेश आपल्या लोकांना द्यावा। हा संदेश आपल्या लोकांच्या हिताचा आहे, तर तो नक्कीच आपल्या लोकांना शेअर करा आणि आपल्या जागृत मराठी या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।